सोलापूर जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नांद्रे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय घेतलाय। ग्रामसभेत ऐतिहासिक ठराव मांडण्यात आला। दैनिक तरुण भारतचे पत्रकार व पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य मेहबूब मुल्ला यांना पाणीपट्टी, घरपट्टी व शेतीची पाणीपट्टी माफ करून त्यांचा सन्मान करावा असा हा ठराव पारित करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नांद्रे ग्रामपंचायतीने 19 डिसेंबरला झालेल्या ग्रामसभेमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला। हा ऐतिहासिक निर्णय पॉवर ऑफ मीडियासाठी व विदर्भ न्यूजसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे। सोसायटीच्या सभागृहात सरपंच डॉक्टर दीपाली नांद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली। विविध विभागातील सदस्यांनी आपल्या भागातील कामे सुचवत, ग्रामस्थांच्याकडून सूचना घेत, विकास कृती आराखडा मंजुरी घेत ग्रामस्थांच्या सूचनेचा आदर राखत सभा खेळीमेळीत झाली। यावेळी माजी उपसरपंच दिलीप चौधरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील, नाना चिंचवाडे, कुमार पाटील, नवीन कुमार पाटील, महावीर चिंचवाडे, सतीश हेरले, सुनील चौगुले, गुंडधर पाचोरे, राजू कोगनोळे, आयुब कागदी, फणचंद्र चौधरी, डॉक्टर राम चौधरी आदी मान्यवरांनी विविध सूचना करत विविध ठराव मांडत सर्वानुमते मंजूर करून घेतले। यावेळी माजी उपसरपंच दिलीप चौधरी यांनी ऐतिहासिक ठराव मांडले। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी, उसाला एक रकमी 3500 दर मिळावा, पूरग्रस्त अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्वरित मिळावी, शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफ करावे, नागरिकत्व कायद्याचा पुनर्विचार व्हावा, लोकप्रिय दैनिक तरुण भारतच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त नांद्रे नगरीच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदनाचा ठराव करा आदी ठराव मांडण्यात आले। यामध्ये महत्त्वाचा म्हणजे लोकप्रिय दैनिक तरुण भारतचे पत्रकार व पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य मेहबूब मुल्ला यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गेली 10 वर्ष समाजाचा आरसा बनून काम करत गावाची सेवा केली असून पूर परिस्थितीत स्वतः पूरग्रस्त असून देखील नांद्रे व परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीला 24 तास धावून जात त्यांना मदतीचा हात देत, धीर देत पूरग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लेखणीने न्याय मिळवून दिला। अशा लोकप्रिय दैनिक तरुण भारतचे पत्रकार व पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य मेहबूब मुल्ला यांची पाणीपट्टी, घरपट्टी व शेतीची पाणीपट्टी माफ करून त्यांचा सन्मान करावा असा ऐतिहासिक ठराव मांडला। यावेळी समस्त नांद्रे ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत कमिटीने तो ठराव सर्वानुमते एकमुखी मंजूर केला। यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील म्हणाले की दैनिक तरुण भारतचे पत्रकार व नांद्रे नगरीचे सुपुत्र पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य मेहबूब मुल्ला यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना मदतीसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नांद्रे ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर दीपाली नांद्रेकर, उपसरपंच सुहास पाटील, ग्रामपंचायत सदस्य नेमगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, मोहसिन मुल्ला, प्रवीण सकळे, मुस्तफा मुजावर, अभिजित पाचोरे, राणी कोगनोळे, विद्या कोळी, पूजा सादरे, रुपाली साळुंखे, राजश्री पाटील, डॉक्टर हेमलता वाले, सुनंदा सकळे, अरविंद कुरणे, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे व सेवकांनी आपलं मानधन मुख्यमंत्री सहाय्यतेच्या नावाने चेक देऊन शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीमध्ये फूल न फुलाची पाकळी देऊन सहकार्य केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन केलं। रस्त्यावर अतिक्रमण करून चारचाकी लावल्यास वाहनधारकास दररोज 200 रुपये दंड आकारावा अशी सूचना कुमार पाटील यांनी केली। दिलीप चौधरी, मुकेश चिंचवाडे, फणचंद्र चौधरी यांनी कचरा विल्हेवाटीबाबत सक्त सूचना दिल्या। डॉक्टर राम चौधरी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय बाबत सक्त सूचना करत आपला कारभार स्वच्छ व वेळेत करावा अशा सूचना दिल्या। अशा पद्धतीने विविध सूचना व विविध विकासाचे ठराव व ऐतिहासिक ठराव घेत मोठ्या खेळीमेळीत ही ग्रामसभा संपन्न झाली। या ग्रामसभेला नांद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉक्टर दीपाली नांद्रेकर, उपसरपंच सुहास पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे, सेवक विद्युत अभियंता चारुदत्त घाटके, कृषी अधिकारी वाघमारे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर गुरव, नांद्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राध्यापक आडमुठे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम बुटे, तलाठी महावीर सासणे, कृती आराखड्याचे प्रमुख दिलीप पाटील, सीडी पाटील, पोलीस पाटील स्वाती वंजाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अनिल कदम, विदर्भ न्यूज, सोलापूर।